नमस्कार. आज बोलके कवितांमध्ये एक मराठी कविता सादर करते. आपल्या आयुष्यात किंवा बरेच जणांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात की ज्या आपल्याच आयुष्यात का घडतात असं आपल्याला प्रश्न नेहमी पडलेला असतो. आणि किंबहुना त्या गोष्टी ज्या आहेत त्या घडू नयेत असं आपल्याला वाटत असतं किंवा त्या गोष्टींवर आपण फार विचार करायला जातो की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात का घडतात. त्या अशा कुठल्या घटना आहेत या गोष्टी आहेत की या कवितेतनं मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. का असे हे घडते. चुकीच्या व्यक्तीला बरोबर ठरवतात, चुकीच्या व्यक्तीला बरोबर ठरवतात, बरोबर व्यक्तीला चुकीचं ठरवतात. चुकीच्या व्यक्तीला बरोबर ठरवतात, बरोबर व्यक्तीला चुकीचं ठरवतात. छोट्या चुका समोर आणतात, घोड चुका मात्र लपवून ठेवतात. सूर्याला सतत झाकूया म्हणतात, सूर्याला सतत झाकूया म्हणतात. का कोण जाणे का असे हे घडते, का कोण जाणे का असे हे घडते. सतत हसणाऱ्याला दात दाखवितो म्हणतात, सतत हसणाऱ्याला दात दाखवितो म्हणतात. सतत रडणाऱ्याला रडकाच आहे असं म्हणतात, सतत रडणाऱ्याला रडकाच आहे असं म्हणतात. पुढे जाण्याचे पाय मागे खेचतात, पुढे जाण्याचे पाय मागे खेचतात. मागे पडणाऱ्यांना नावं ठेवत राहतात, मागं पडणाऱ्यांना नावं ठेवत राहतात. बसल्या जागी अवकाश भ्रमण करतात, बसल्या जागी अवकाश भ्रमण करतात. का कोण जाणे का असे हे घडते, का कोण जाणे का असे हे घडते. श्रीमंतांना खूपच भाव देत राहतात, श्रीमंतांना खूपच भाव देत राहतात. गरिबांना उगीच निर्भाव करत राहतात, गरिबांना उगीच निर्भाव करीत राहतात. निर्भाव हा शब्द पहिल्यांदाच या कवितेमध्ये घेतला आहे. हे असं केलं तर असं का केलं म्हणतात, हे असं केलं तर असं हे का केलं म्हणतात. ते तसं केलं तर ते तसं का केलं असं म्हणतात, ते तसं केलं तर ते तसं का केलं असं म्हणतात. शांत व्यक्तीला खूपच छळत राहतात, शांत व्यक्तीला खूपच छळत राहतात. का कोण जाणे का असे हे घडते, का कोण जाणे का असे हे घडते. तर या उपर जाऊन आपल्याला काहीतरी वेगळं जर करायचं आहे आणि असं न घडवता आपल्याला काहीतरी चांगलं घडवायचंय तर काय करता येईल. तर उंच भरारी घेईल जो तो, उंच भरारी घेईल जो तो. ध्येय जिद्दीने हरेक गाठतो, ध्येय जिद्दीने हरेक गाठतो. मिळेल आपले अप्राप्य ध्येय जाणतो. समृद्धीचा तर वाराच वाहतो. येता अशी समृद्धता चोहीकडे कोणीच म्हणणार नाही तर, येता अशी समृद्धता चोहीकडे कोणीच म्हणणार नाही तर. का असे हे घडते, का असे हे घडते, का असे हे घडते. तर नक्कीच अशा ज्या काही छोट्या गोष्टी आहेत, ज्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यात घडू नये आणि त्यातून चांगलं होऊन आपल्याला काहीतरी समृद्ध आयुष्य मिळावं ह्याच शुभेच्छेसह बोलके कवितेतील संवाद साधणाऱ्या कवितांमध्ये मी आता थांबते. पुढील भागात भेटूयात. तोपर्यंत बाय. थँक्यू.